जिल्ह्यातील माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत यांनी केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आमचे नेते माननीय अजितदादा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली असून अशा प्रकारची टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अशी विनंतीवजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील यांनी दिला. सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेतला. अजितदादा पवार यांच्या हाताला लकवा भरला आहे का, अशी टीका केली होती. यावर बोलताना जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील यांनी म्हणाले, आजपर्यंत ज्या वेळी अजितदादा सत्तेत आहेत त्यावेळी त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. शेती संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न व योजना कार्यान्वित करण्यासाठी अजितदादा पवार यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय. केवळ लोकांना बरे वाटावे, कुठेतरी आपले अस्तित्व दाखवावं आणि त्यातून सवंग लोकप्रियता मिळवावी यासाठी असे बालिशपणाने बोलणे हे आपल्यासारख्या माजी मंत्र्यांना शोभत नाही आणि यापुढे आपण आदरणीय अजितदादांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली तर आपणास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा माननीय वैभव पाटील यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकारी साखर कारखाने असतील किंवा प्रायव्हेट कारखाने असेल, योग्य आणि चांगला आणि FRP पेक्षा जास्त ऊस दर देण्यामध्ये नेहमीच अजितदादा पवार यांची भूमिका चांगली आणि सकारात्मक राहिली आहे. या सगळ्याचा विचार करून इथून पुढच्या काळामध्ये सदाभाऊ खोत यांनी बोलावं. तुम्ही सुद्धा माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी सरकारमध्ये काम करत असतात. आपण सत्तेत असताना थोडासा वेळ लागत असतो आणि सगळ्यांचा विचार करून हे निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणजे हाताला लकवा भरला किंवा आम्ही काय करू शकत नाही असं बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही. इथून पुढच्या काळामध्ये दादांच्या वरती बोलत असताना आपण दक्षता बाळगावी ही आम्ही तुम्हाला विनंती करतो. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.